वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। गावच्या पाणी प्रश्नी सरपंचांचे साडी नेसून आंदोलन। जिल्हा परिषद कार्यालयात थेट स्त्री वेशात आक्रोश। छत्रपती संभाजीनगरच्या पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन अनोखं आंदोलन केलं। आपल्या गावात पाणी येत नाही म्हणून मंगेश साबळे यांनी साडी नेसत आंदोलन केलं। त्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। एकेकाळी कार जाळून आंदोलन करणारे, पंचायत समितीबाहेर 2 लाख रुपये उधळणारे सरपंच मंगेश साबळे आज पुन्हा एकदा आक्रमक झालेले बघायला मिळाले। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई तालुक्यातील पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी ओळखले जातात। गावच्या प्रश्नांसाठी ते प्रचंड आक्रमक असतात। गावातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने मंगेश साबळे यांनी आज चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला। मंगेश साबळे यांनी आक्रोश व्यक्त करण्यासाठी थेट साडी नेसून जिल्हा परिषदेत आले। आपण सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाली तरी गावकऱ्यांचा पाणी प्रश्न आपण सोडवू शकलो नाही, कारण ठेकेदारांनी ते काम केलं नाही। आपण या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो, असं मंगेश साबळे यांनी यावेळी म्हटलं। सरपंच मंगेश साबळे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयात आज मी सरपंच म्हणून आलेलो नाही, तर माझ्या महिलांचा आवाज म्हणून आलेलो आहे। माझ्या गावातील महिलांना 2-2 किलोमीटरवरून पाणी, डोक्यावरून पाणी आणावं लागतं। माझ्या गावात प्यायला पाणी नाही। सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून मी आडात बसून आंदोलन केलं। त्या महिलांनी मला मतदान केलं आणि मी सरपंच झालो। मी सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाली। जलजीवन मिशनचं काम सुरुवात व्हायला 4 वर्ष झाली, पण अजून पूर्ण झालेलं नाही, अशी खंत मंगेश साबळे यांनी व्यक्त केली। पाईप रोडवर दाबून टाकले, ते पाईप सडायला लागले, पण पाईपमधून अद्याप पाणी आलं नाही। 4 वर्षे झाली जलजीवन योजनेचं उद्घाटन झालं, 1,80,00,000चे एस्टिमेट झालं, पण अजून काम झालं नाही। काम कुठे अडलं आहे? इतके 4 वर्ष का लागतायत? पूर्ण तालुक्यात ही अवस्था आहे। माझ्या गावातील महिलांची अवस्था सांगण्यासाठी मी इथे आलो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या लाडक्या बहिणी पिण्याच्या पाण्याची वाट बघत आहेत। माझ्या गावातील महिला मला प्रश्न विचारतात की अजून गावात पाणी का आलं नाही, असा सवाल मंगेश साबळे यांनी व्यक्त केला। नमस्कार मित्रांनो, मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय। पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही, तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही। सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं। त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो। आणि आज 2 वर्ष जवळपास होतोय। जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे। जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले, अजून पूर्ण झालेलं नाही। त्या छड्या आणल्या, पाईप आणले, रोडमध्ये दाबून टाकले, ते पाईप सडायला आले, मात्र जलजीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही। 4 वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं, 1,80,00,000चं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र। 4 वर्ष झाले पाईप रोडमध्ये दाबून टाकले, अजून काम झालं नाही। कुठं काम अडकलाय? कुठं घोडा पेंट खाताय? का 4-4 वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागताय? पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे। आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून सीओ विकास मीना आहे, त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोहोचावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणता लाडकी बहीण आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला जलजीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये। 4-4 वर्ष झाले